ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायणासंबंधातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। श्रावण महिन्यातील नवनाथ पारायणाची पद्धत आणि नियम। नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे। यात 40 अध्याय आणि 7600 ओव्या आहेत व हे पारायण स्त्री व पुरुष दोघेही करू शकतात। पारायणाची वेळ काय असावी? तुम्ही तुमच्या सोयीनुसार श्रावण महिन्यात कधीही पारायण सुरू करू शकता, परंतु गुरुवारी सुरू करणे अतिशय शुभ मानले जाते। त्यासाठी सकाळी लवकर उठावे, गोमूत्र टाकून स्नान करावे, सूर्यास अर्घ्य द्यावे, तुळशीस पाणी घालावे, नैमित्तिक देवपूजा करावी, मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, संकल्प कसा करावा? पारायण सुरू करण्यापूर्वी मी अमुक नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करणार आहे असा संकल्प करावा। दिशा कोणती ठरवावी? मुख्य पूजेच्या मांडणीसाठी वाचकाचे तोंड पूर्वेकडे असावे, कारण पूर्व दिशेला सूर्य उगम होतो व ती दिशा ज्ञानाची, तेजाची व शुभतेची मानली जाते। आता पूजेची मांडणी पाहूयात। पूर्वेकडून पश्चिमेकडे केली जाते, म्हणजे पूजा समोर असते आणि वाचकांच्या पाठीशी पश्चिम दिशा असते। जागा शुद्ध करून तयार करावी। सकाळी लवकर उठून स्नान करा। घरातील पूजास्थळ, हॉल शांत जागा निवडा। त्या जागेचा गंधोदकाने किंवा गंगाजलाने शुद्धीकरण करा। जागेवर झाडू मारून स्वच्छ रांगोळी काढा। एक पाट, चौरंगी व लाकडी आसन घेऊन त्यावर पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंथरावे। त्यासमोर सुंदर रांगोळी किंवा चौकोन काढा। स्वास्तिक, अष्टदल, ओम इत्यादी। सर्वात प्रथम चौरंगावर कलश स्थापन करावी। उत्तर पूर्व दिशेला कलश ठेवावा। कलशात शुद्ध पाणी, कुंकू, अक्षदा, तांदूळ, सुपारी, एक नाणं टाका। कलशावर आंब्याची 5 पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा। नारळावर कुंकू, अक्षदा लावाव्यात। आता विड्याची पानं मांडण्याचे स्थान आणि पद्धत पाहूया। कलशाच्या समोर उजव्या बाजूला एका पाटावर किंवा ताटात विड्याची 9 पाने एकसंध देठ वर ठेवून जिथे देठ आहे तो भाग कलशाच्या दिशेने एका मागोमाग एक सरळ ओळीत ती मांडावीत। विड्याचे पान मांडण्याचे स्थान आणि पद्धत। प्रत्येक पानावर एक सुपारी, फूल ठेवा। विड्याच्या प्रत्येक पानावर थोडं कुंकू, अक्षदा लावा। एक सुपारी किंवा एखादं फूल, फळ, नाणं ठेवा। त्याला फूल, फळ, तुळस वाहा। नवनाथांची नावे म्हणत प्रत्येकाला नमस्कार करा। 9 सुपाऱ्यांची स्थापना कशी करावी? तर शुद्ध पाण्याने स्नान घालून पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून 9 सुपाऱ्या तयार करा। चौरंगावर 9 ठिकाणी थोडे तांदूळ आणि त्यावरती पान व नाणं व नंतर सुपारी ठेवा। प्रत्येक सुपारीला गंधाक्षता, फुलं आणि बेलपत्र वाहून खालील मंत्र म्हणा। खालील मंत्र म्हणून स्थापना करा। पहिली सुपारी, ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः। दुसरी सुपारी, ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः। तिसरी सुपारी, ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः। चौथी सुपारी, ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः। 5वी सुपारी, ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः। 6वी सुपारी, ओम श्री चैतन्य भरतनाथाय नमः। 7वी सुपारी, ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमः। 8वी सुपारी, ओम श्री चैतन्य अडबंगनाथाय नमः। 9वी सुपारी, ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः। या पद्धतीने सुपारी या पानावर स्थापन करा। ग्रंथ नवा भक्तिसार ग्रंथ कसा स्थापन करावा? कलशासमोर थोडं अंतर ठेवून ग्रंथपाटावर ठेवा। चौरंगासमोर दुसरा चौरंग मांडावा। त्यावर लाल वस्त्र टाकावे। श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा। ग्रंथाचे पूजन करावे। फुले वाहावी। चौरंगाभोवती रांगोळी काढावी। त्यासमोर दत्तगुरू नवनाथ यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। ग्रंथावर कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावी। वाचकांची आसन मांडणी पाहूयात। वाचकाने पूर्वेकडे तोंड करून बसावे। खाली आसन किंवा चटई असावी। पाठ सरळ, संकल्पपूर्वक व एकाग्र चित्ताने बसावे। अन्य पूजा वस्तूंची मांडणी बघूयात। फूल, हार ग्रंथाजवळ। नैवेद्य कलशासमोर डावीकडे वाचकांचे उजव्या हाताला हा नैवेद्य ठेवावा। दिवे, तेल व समई ग्रंथाच्या समोर, म्हणजे दोन्ही बाजूंना दिवा असावा। घंटा व शंख डावीकडे, सहज हात पोहोचेल अशा ठिकाणी। जलपात्र व पंचामृत उजव्या बाजूला ठेवावे।
एक एक सुपारी स्पर्श करून गायत्री मंत्राचा जप करावा. ओम चैतन्य दत्तात्रय नमः हा देखील जप करावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करावा व हळुवारपणे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचनास प्रारंभ करावा. अगदी शांततेने व एकाग्र चित्ताने वाचन करावे. वाचन झाल्यावर श्री नवनाथ महाराजांची आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. आता उद्यापन कसे करावे ते पाहूयात. पारायण पूर्ण झाल्यावर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण पूर्ण झाले असा संकल्प सोडून उद्यापन करावे. त्या दिवशी जे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी नैवेद्यासाठी वरण, भात, भाजी, पोळी, कांदा, लसूण न टाकता स्वयंपाक बनवायचा आहे. भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे, खीर बनवायची आहे आणि स्पेशल उडदाचे वडे देखील बनवायचे आहेत. आणि हा स्वयंपाक पोथीला महाराजांना दाखवून त्यानंतर आरती करून तुम्हाला जर 9 मुलं मिळाली तर 9 मुलांना तुम्हाला नवनाथ समजून जेवू घालायचं आहे. जर 9 मुलं नाही मिळाली तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेटमध्ये 9 नैवेद्य वाढा. त्या ग्रंथासमोर या पोथीसमोर दाखवा आणि नंतर तो नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. आणि जर तुम्हाला 9 मुलं मिळाली नाही आणि एक जर तुम्हाला एखादा मुलगा जर मिळाला तरीसुद्धा चालतो, त्याला तुम्ही जेवू घाला. यथाशक्तीने घडेल ती दक्षिणा कोणत्याही मंदिरामध्ये गुप्त मुक्तपणे दान करा आणि एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला त्या दिवशी शिधा द्या. किंवा कोणी घरी घेणारं कोणी नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही सुद्धा अर्पण करू शकता. या पारायणाची सांगता कशी करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पूजा उचलून घ्यावी. ग्रंथ पूजेच्या जागेवर ठेवावा. ग्रंथ उचलताना अक्षता वाहून नवनाथांच्या नावांचा जय जयकार करत ग्रंथ उचला. फोटो देवघरात ठेवा. बाकी सर्व साहित्य पाण्यात विसर्जित करावे. आता आपण पाहूया पारायण काळात कसे वागावे. पारायण काळात कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करावे, सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथांचे स्मरण करत आनंदात घालवावा. वाचलेल्या भागातील नाथांच्या लीलांचे स्मरण चिंतन करावे. या काळात शक्यतो जास्तीत जास्त वेळ मौन पाळावे. रोजचे वाचून झाल्यावर श्री गणेश, श्री देवी, श्री दत्त व श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या म्हणाव्यात. पारायणाचे नियम. ग्रंथाचे वाचन करताना संकल्पना स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये, कारण त्याचे इष्टफळ मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे. अगदी निष्काम भावनेने पारायण करायचे असेल तेव्हाही श्री नवनाथ देवता प्रित्यर्थ किंवा श्री नवनाथ देवता कृपापित्यर्थ असे म्हणावे. दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे हे वाचन कधीही मनात करू नये, ते मोठ्यानेच करावे. त्यायोग्य घरातील वातावरण शुद्ध बनते. बाधा किंवा पीडा दूर पडतात. फक्त मंत्र जप मनात करावा. वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करूनच करावे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर व गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ ओम नमः शिवाय एवढेच म्हणावे. वाचन मनात न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात करावे. या योगे ध्वनी कंपने निर्माण होऊन वातावरण शुद्ध होते. रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काहीही बोलू नये. वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे तो कथाप्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे. 3, 7, 9 दिवसातच वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा. या काळात खरे तर नेहमीच बोलावे, सात्विकच अन्न सेवन करावे, तसेच कडक ब्रह्मचर्याचे पालन करावे. कायिक, वाचिक व मानसिक पाळावे. या काळात ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा. तसेच 1 माळ गुरुच्या मंत्रजपाची अवश्य करावी. शक्यतो पूर्व व पश्चिम दिशेला तोंड करून बसावे. या 7 दिवसात शक्यतो जमिनीवर चटई व कांबळे टाकून डाव्या कुशीवर झोपावे. गादीवर झोपू नये. जमिनीवर झोपावे. दररोज ठराविक वेळी पारायण करावे. पारायण शांत व एकाग्र चित्तेने करावे. पारायण करताना कोणतीही विघ्न येणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी. तुमचे नियम अटीपेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे. नियम अटींना घाबरायचं नाही, कारण सेवा महत्त्वाची आहे. पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये हे आता आपण पाहूयात. तर बघा,
पारायण काळात तुम्ही सगळं भाजी चपाती खाऊ शकता. फक्त कांदा लसूण वर्ज्य आहे. मांसाहार घरातही झाला नाही पाहिजे. तुम्ही पण करायचं नाही. तसेच दूध चपाती परान्न वर्ज्य आहे. कोणाच्या घरचे पाणीसुद्धा प्यायचं नाही. जेव्हा तुम्ही 9व्या ग्रंथाचे पारायण करता तर गुरुचरित्रासारखेच नियम आहेत. तसेच कडधान्य वर्ज्य आहे. पण तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता का? भगर खाऊ शकता का? तर हो, तुम्ही भगर शेंगदाणे खाऊ शकता, कारण ते उपवासाचे पदार्थ आहे. नवनाथ पारायण कसे करावे? पद्धती. कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत? पहिली पद्धत आहे चक्री पद्धत. रोज एक अध्याय वाचा. 40 दिवसात 40 अध्याय पूर्ण करा. आता आपण पाहूया 3 दिवसीय पारायणात किती अध्याय वाचावेत. 3 दिवसीय पारायण. दिवस 1 अध्याय 1 ते 13 वाचा. दिवस 2 अध्याय 14 ते 26 वाचा. दिवस 3 अध्याय 27 ते 40 वाचा. समाप्ती आणि उद्यापन विधी करा. 7 दिवसांचे पारायण असेल तर पहिला दिवस अध्याय 1 ते 6 ओव्या 809. दुसरा दिवस अध्याय 7 ते 12 ओव्या 924. तिसरा दिवस अध्याय 13 ते 18 ओव्या 905. चौथा दिवस अध्याय 19 ते 24 ओव्या 963. पाचवा दिवस अध्याय 25 ते 30 ओव्या 963. सहावा दिवस अध्याय 31 ते 36 ओव्या 1086. सातवा दिवस अध्याय 37 ते 40 ओव्या 695. आता 9 दिवसांचे नवनाथ पारायण करताय. पहिला दिवस अध्याय 1 ते 6. दुसरा दिवस अध्याय 7 ते 11. तिसरा दिवस अध्याय 12 ते 16. चौथा दिवस अध्याय 17 ते 21. पाचवा दिवस अध्याय 22 ते 26. सहावा दिवस अध्याय 27 ते 33. सातवा दिवस अध्याय 32 ते 35. आठवा दिवस अध्याय 36 ते 38. नववा दिवस अध्याय 39 ते 43. कुठलाही महिना असो, तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक अध्याय पठण करू शकता. ज्या घरात नवनाथ पारायणाचे पठण होते तिथे कधीच भूत प्रेत पिशाच्च बाधा दारिद्र्य संकट कधीही येत नाही. नवनाथ महाराजांची कृपा त्यांच्यावर सदैव असते ना. त्याला आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडत नाही यात शंका नाही. तर नक्कीच ही तुम्ही सेवा नक्की कराल. मी तुमच्याकडून नक्कीच अपेक्षा व्यक्त करते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. धन्यवाद.